मैं ग्राम पंचायत में 3 महीने से चक्कर मार रहे, ग्राम पंचायत वाले मेरा सुन नहीं रहे। अब बाथरूम की टाकी पूरी ओवरलोड होके जा रही बह के। क्या मेरे बाल बच्चे नहीं है क्या? एकच बाथरूम नाहीये तर चिंचबसला आणि काशीनाथ नगर इथला बाथरूम आहे, तिथं पण हीच परिस्थिती आहे। नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई न केल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मोहाचीवाडी येथील शनी मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। गेल्या वर्षभरापासून साफसफाई न झाल्याने घाण टाकीतून बाहेर येत असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे। शौचालयाला लागूनच घरे असल्याने रहिवाशांचे जगणे त्रासदायक झाले। नागरिकांच्या म्हणण्यानुसार लेखी तक्रारी देऊनही प्रशासन डोळेझाक करत आहे। यावर सामाजिक कार्यकर्ते गोरक्षेप यांनीही संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। फक्त एकाच ठिकाणी नव्हे तर काशीनाथ नगर आणि चिंचेचे झाड परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्थितीही तितकीच गंभीर असल्याचे समोर आले। त्यामुळे संपूर्ण परिसरात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। दुर्गंधीमुळे नागरिकांना अन्नही गोड लागत नसून लहान मुले आजारी पडत आहेत अशी तक्रार पालकांकडून केली जात आहे। रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे। कर आकारणी वेळेवर पण सुविधा शून्य, ग्रामपंचायत नेमकी काम करते काय असा सवाल नागरिक उपस्थित करत असून तातडीने साफसफाई व उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला है। मैं ग्राम पंचायत में 3 महीने से चक्कर मार रहे, ग्राम पंचायत वाले मेरा सुन नहीं रहे। अब बाथरूम की टाकी पूरी ओवरलोड होके जा रही बह के। क्या मेरे बाल बच्चे नहीं है क्या? हम भी तो यहीं रहते हैं ना। 3-3 4-4 बार जाते। उस दिन धूप में मेरे को कितना 8 दिन हो गया धूप में गई, लेकिन वो लोग थोड़ा भी नहीं सुने। बोले कि मंडे का आएंगे, आज दूसरा मंडे हो गया, मंडे को भी नहीं आए। और यहाँ मेन प्रॉब्लम है बढ़ोतरी ज़्यादा है। और जिसका घर पट्टी है यानी वो मतलब घर पट्टी भर के और दूर हो जाता है, कहीं रूम भाड़े से दे के कहीं दूर रहते हैं। तो हम भी तो इंसान है ना, हम भी यहाँ रहते हैं ना, हमको भी तो सेफ्टी चाहिए, साफ सफाई चाहिए कि नहीं चाहिए? हमको सफाई चाहिए, नहीं तो फिर हमको बाथरूम नहीं चाहिए। उनका ग्राम पंचायत का प्रॉब्लम है, वो लोग बोलते हैं हमारे पास गाड़ी नहीं, तो उनकी प्रॉब्लम है, मेरी प्रॉब्लम नहीं है। वो अपना प्रॉब्लम देखे, हमको प्रॉब्लम नहीं चाहिए दूसरे का घास सूंघते बैठे यहाँ हम। और जाओ तो उनका आड़ा टेढ़ा ही मुंह रहता है। मतलब क्या है, ग्राम पंचायत किस लिए है? काम करने के लिए है कि मतलब आड़ा टेढ़ा मुंह करने के लिए है? जिस कॉल भी लगाओ तो लोग कॉल भी नहीं उठाते जल्दी से। हम धूप में जाते 2 बजे 3 बजे। क्या हम इंसान नहीं है क्या? हम भी तो इंसान है ना, हमारे भी तो बाल बच्चे हैं ना। 3 महीने से मैं बच्चे लोग को दवा खाने ले लेके घूम रहे। 15-20 हज़ार रुपये फोकट का घला हुआ, अगर लगता है तो मैं बिल देती हूँ दवा खाने का। शनी मंदिरच्या सुलभ शौचालय ग्रामपंचायत शौचालय त्या ठिकाणी आहोत। मागील महिनाभर ग्रामस्थ त्या ग्रामपंचायतमध्ये फेऱ्या मारून झाले, पण कोणी तिथे साफसफाई करत। आपण बघू शकता तिथे परिस्थिती काय आहे। त्यांचं घराच्या दारापर्यंत त्यांच्या ते ड्रेनेजचं घाण आलेली आहे, पाणी पण ड्रेनेजची घाण त्यांच्या दारात पूर्ण आलेली आहे। तरी सुद्धा ग्रामसेवकांना काल 2-3 वेळा फोन केले, एक पण त्यांनी फोन उचलला नाही। माझं एकच म्हणणं आहे, ग्रामसेवकांना जर तुम्हाला 4-4 5-5 वेळा विनंती केली जाते, ग्रामस्थ येऊन सांगतायत, तर आपण काय करताय? आपण बोलता आमचे 108 कर्मचारी आहेत। 108 कर्मचारी काम काय करतात? तुमच्याकडे ड्रेनेज साफ करायला वेळ नाही आहे। आज तिथली परिस्थिती बघितली तर आपण इथं सध्या उभारताना एवढी घाण वास येतोय, तर त्यांच्या कायम इथं राहतात त्यांची काय परिस्थिती असेल? एकच बाथरूम नाहीये तर चिंचबसला आणि काशीनाथ नगर इथला बाथरूम आहे, तिथं पण हीच परिस्थिती आहे। आजूबाजूला सर्व ग्रामस्थ राहत आहेत आणि ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरून वाहत आहे। दारापर्यंत जर ड्रेनेजचं पाणी येतं तरी ग्रामसेवक साहेब आपण काय करताय? आपले 108 कर्मचारी काय काम करतायत? पूर्ण नेरळ परिसरामध्ये सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि आपण कोणत्या याचं कामाचं श्रेय घेताय, कोणत्या कामाचं वेतन घेताय? तुम्ही ग्रामस्थांचे फोन उचलत नाही, सांगता आम्ही कामात आहोत। आणि आपल्याला मला वाटतं काहीतरी 6-7 महिने झाले छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या बाजूचे जे बाथरूम आहे त्याचं सुशोभीकरणाचं साफसफाई सांगितली, तेवढं सुद्धा तुम्हाला करता येत नाहीये।